20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, त्यातील खालील प्रत्येक उदाहरणासाठी दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा. दोन भिन्न रेषा परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात किती बिंदू असतात? उत्तर पर्याय क्रमांक सी 1. त्रिकोण ABC मध्ये कोन A बरोबर 76, B बरोबर 48 तर C चे माप किती? 56. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज 180 असते. त्यामधून 76 आणि 48 वजा करायचं. बी ऑप्शन उत्तर येणार आहे 56. ब प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा. बिंदू P हा रेख CD चा मध्यबिंदू आहे आणि CP बरोबर 2.5 तर रेख CD ची लांबी काढा. या प्रश्नाचं उत्तर इथं सोडवून दिलेलं आहे. पहा, P हा मध्यबिंदू असल्यामुळं CD एकरूप PD होणार आहे. CD बरोबर CP अधिक PD 2.5 अधिक 2.5 बरोबर 5. यानंतर दुसरा प्रश्न, जर PQR आणि डिस्टन्स PQ बरोबर 2, डिस्टन्स PR बरोबर 10 तर डिस्टन्स QR बरोबर किती? या प्रश्नाचं उत्तर वरती सोडवून दिलेलं आहे. पहा, डिस्टन्स PR बरोबर डिस्टन्स PQ प्लस डिस्टन्स QR. डिस्टन्स PQ 2 दिलेला आहे, 10 मधून वजा केला. डिस्टन्स QR 8 एकक येणार आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 2, त्यातील कोणतीही एक कृती पूर्ण करा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. 1. खाली दिलेल्या माहितीवरून बिंदू RS हे एक रेषे आहेत का नाही ते ठरवा. डिस्टन्स RS बरोबर 8, डिस्टन्स ST बरोबर 6, डिस्टन्स RT बरोबर 4, म्हणून डिस्टन्स ST अधिक डिस्टन्स RT बरोबर 6 अधिक 4. डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT बरोबर 10, डिस्टन्स RS बरोबर 8, डिस्टन्स ST प्लस इथे बाजूला लिहिलेलं आहे डिस्टन्स RT नॉट इज इक्वल टू बरोबर चिन्हाने तिथं आडवी रेषा दिलेली आहे. जर दिसत नसेल तर व्यवस्थित पहा. म्हणून RST हे बिंदू एकरेषीय नाहीत. दुसरा प्रश्न, आकृतीमध्ये जर कोन A एकरूप कोन B तर सिद्ध करा. रेषा L समांतर रेषा M. हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. इथे खाली उत्तर सोडवून दिलेलं आहे. शिवाय या प्रश्नावरती ॲक्टिव्हिटी पण विचारलेली असते. ॲक्टिव्हिटी सुद्धा पुढे दिलेली आहे. दोन्ही उत्तरे व्यवस्थित पहा कशी सोडवलेली आहेत. पक्ष कोन A एकरूप कोन B दिले आहे. साध्य आपल्याला रेषा L समांतर रेषा M करायचं आहे. म्हणून सिद्धता कोन A आणि कोन C विरुद्ध कोन आहेत दिलेल्या आकृतीमध्ये. विरुद्ध कोन हे एकरूप असतात, त्याला इक्वेशन 1 दिलं आणि कोन C आणि कोन B ही संगत कोनांची जोडी आहे. संगत कोन समीकरण 1 आणि 2 वरून कोन A एकरूप कोन B एकरूप कोन C, म्हणून कोन A एकरूप कोन B. याच्यावरती इथं सिद्धता विचारलेली आहे. कोन A एकरूप कोन B, कोन A एकरूप कोन C. जर अशी ॲक्टिव्हिटी विचारली तर फक्त चौकटी लिहायच्या आहेत आणि सोडवायचं असेल तर वरती सोडवून दिलेलं आहे ते उत्तर लिहायचं आहे. यानंतर ब प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा. कोणतेही 2. 1. आकृतीमध्ये रेषा RP समांतर रेषा MS व रेषा DK ही त्यांची छेदिका DHP बरोबर 85 आहे तर खालील मापे काढायची आहेत. कोन RHD बरोबर किती आणि कोन HGS बरोबर किती? आता RHD 95 येणार आहे. पहा कसं उत्तर येतंय ते. कोन DHP प्लस कोन RHD बरोबर 180 रेषेजोडीतील कोन आहेत. 85 DHPचं माप लिहिलं, 180 मधून वजा केले तर कोन RHD बरोबर 95 येणार आहे. दुसरा कोन HGS काढायचा आहे. आकृतीमध्ये पहा HGS, त्यालाच DHP संगत कोन आहे आणि संगत कोन एकरूप असतात. या सुद्धा प्रश्नाचं उत्तर इथं लिहून दिलेलं आहे. पहा, कोन HGS एकरूप कोन DHP आणि DHPचं माप 85 अंश दिलेलं आहे. दुसरा प्रश्न, संख्या रेषेवर P बिंदूचा निर्देशक -7 आहे तर P पासून 8 एकक अंतरावर असणाऱ्या बिंदूंचे निर्देशक काढा. एक संख्या रेषा काढा, डोळ्यासमोर ठेवा किंवा -7 पासून पुढे 8 अंक मोजायचे आहेत म्हणजे -15 येणार आहे आणि दुसऱ्या बाजूला 1 अंक येणार आहे.
संख्या रेषा तुम्ही काढू शकता, त्यावर मोजून पहा. यानंतर पुढील प्रश्न, प्रत्येक जोडीतील त्रिकोण ज्या कसोटीने एकरूप होतात ती कसोटी आकृतीत खालील रिकाम्या जागेत लिहा. बाकोबा कसोटीने त्रिकोण XYZ एकरूप त्रिकोण LMN होतात आणि दुसरा त्रिकोण कर्णभुजा कसोटीने एकरूप होतात. यानंतर प्रश्न क्रमांक 3 आहे, त्यामधील खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा. दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोडीतील कोनांची मापे समान असतात. त्यामध्ये पक्ष दिलेला आहे रेषा L समांतर रेषा M. रेषा N ही छेदिका आहे. पहा पुढे ऍक्टिव्हिटी विचारलेली आहे. आकृती व्यवस्थित पहा. C आणि B हे आंतरकोन आहेत. D आणि C हे रेषे जोडीतील कोन आहेत. कारण का आपल्याला पुढे हे गुणधर्म वापरायचे आहेत उदाहरण सोडवताना. आकृतीचं व्यवस्थित निरीक्षण करा. आकृतीवरून आपल्याला सिद्धता लिहायची आहे. साध्य पहा. कोन D बरोबर कोन B. सिद्धता कोन D प्लस कोन C बरोबर 180. रेषीय जोडीतील कोन. कोन C अधिक कोन B बरोबर 180 आंतरकोनाची जोडी आहे. आंतरकोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणून कोन D अधिक कोन C बरोबर कोन C अधिक कोन B. म्हणजे डावी बाजू आणि उजवी बाजू सेम येणार आहे. C ला C कॅन्सल होतात, म्हणून कोन D बरोबर कोन B व्युत्क्रम कोनाची जोडी आहे. व्युत्क्रम कोन म्हणजे Z आकारामध्ये कोनांची जोडी दिसते. दुसरा प्रश्न, शेजारील आकृतीचे निरीक्षण करून कोन PRS व कोन RTS यांची मापे काढा. त्रिकोण PQR चा कोन PRS हा बाह्य कोन आहे. कोन PRS बरोबर PQR येणार कोन तिथे चौकटीमध्ये PQR आहे. PQR चं माप 40 दिलेलं आहे म्हणून 40, QPR चं माप 30, बेरीज केली 70, म्हणजेच PRS चं माप मिळालं आपल्याला 70. त्रिकोण RTS मध्ये TRS 70 आहे, TSR 20 आहे. 70 आणि 20 बेरीज केली 90. 180 मधून 90 वजा केले, RTS चं माप 90 येणार आहे. ब प्रश्न, खालील उपप्रश्न सोडवा. कोणताही एक. 2 दिलेले आहेत, त्यापैकी आपण दुसरा उपप्रश्न इथं सोडवून दिलेला आहे. पहिला पुस्तकातीलच आहे. पुस्तकामध्ये याचं उत्तर दिलेलं आहे, त्यामुळे पुस्तकातून ते उदाहरण सोडवा. अतिशय सोपं आहे. आता दुसऱ्या उदाहरणाचं उत्तर पहा. अगोदर प्रश्न पाहू. त्रिकोणाच्या कोनांची मापे x अंश, x वजा 20 अंश, x वजा 40 अंश असतील तर प्रत्येक कोनाचे माप किती? उत्तर पहा. सपोज तिन्ही कोन x वजा 20 आणि x वजा 40 मानलेले आहेत. त्रिकोणाच्या तिन्ही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. समीकरणामध्ये मांडणी केलेली आहे. मग x ची बेरीज केली 3x वजा 60. 180 मध्ये 60 मिळवले, 240 आले. 3 ने भागाकार केला, x ची किंमत 80 आली, म्हणजे पहिला कोन 80 आला. सेकंड कोन 80 वजा 20 60 आणि तिसरा कोन 80 वजा 40 येणार आहे. यानंतर चौथा प्रश्न पहा. दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापांचे असतात. पुस्तकातीलच प्रमेय आहे. 2 आकृतीमध्ये रेषा AB समांतर रेषा DE. दिलेल्या मापावरून कोन DRE व कोन ARE ची मापे काढा. या प्रश्नाचं उत्तर इथं सोडून दिलेलं आहे, पहा.